लक्ष्मी काय झालं तुला अचानक? डोळ्यात पाणी का तुझ्या? तू ये आधी बस. ये बस आधी. काय झालं अगं? सांग ना मला. बस. लक्ष्मी अगं काय झालंय? सांग ना. काही नाही, ते भावनाबरोबर जे घडलं ना ते डोक्यातून जात नाही. त्याबद्दल मलाही खूप वाईट वाटतंय का? पण काय ना लक्ष्मी, अगं हल्ली आजूबाजूची परिस्थिती इतकी खराब झाली आहे की सुरक्षित असं वाटतच नाही ग कुठे. पण मला एक समजत नाही, आपली भावना काही फार दागिने वगैरे वापरते असंही नाहीये. मग तरीही का घडलं असेल असं? लक्ष्मी, ए लक्ष्मी, तू काळजी नको करूस. आपली भावना खमकी आहे, सावरेल ती धक्क्यातून. नको काळजी करूस. लक्ष्मी, खूप भूक लागली आहे, जेवायला वाढशील का ग? हो, चला तुम्ही वाढायला घेते. श्रीनिवास, आज पहिल्यांदा मला आपल्यात अंतर आल्यासारखं वाटतंय हो. तुम्ही तर नेहमी म्हणत आलात ना, आपण दोघे एक टीम आहोत. मग माझ्यापासून का लपवताय तुम्ही? आओ, येत आहे ना? हो, आलोच. आई गाई. काय हो? हा, काय झालं? पाय दुखतायत ग जरा. पडा ना तुम्ही, पाय चेपून देते. लक्ष्मी, नको ना. तुला माहिती आहे, तू पाय चेपलेले मला नाही आवडत. तुम्हाला पण माहिती आहे ना, आता तुमचे पाय दुखतायत तर ते चेपल्याशिवाय मी इथून उठणार नाही. नका राहू दे. काय हट्ट करू? पडा मग. अहो, थोडं बोलायचं होतं. बोल. श्रीनिवास, असं का केलं तुम्ही? का नाही सांगितलं मला? इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीत का? इतकी परकी झाले का हो मी? आजपर्यंत लक्ष्मी आणि निवास माझ्यासाठी दोन व्यक्ती नाही, एकच आहे, एक श्वास. इतकी मोठी गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी वाटली नाही खरंच? हे आपल्या नात्याचं नाही, माझं अपयश आहे हो. तुमची नोकरी गेल्यानंतर कुठल्या कुठल्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल. ते सगळं तुम्ही एकट्याने केलं, कुणाच्याही आधाराशिवाय. मला पण दूर ठेवलात. तुमच्या लक्ष्मीला इतकी मोठी गोष्ट घडली आणि तेव्हा तुम्ही एकट्याने त्या गोष्टीला सामोरं गेलात.
काही नाही. आता सगळं कळलंय ना मला. मग आता तुम्ही किती दूर लोटलं ना तरी मी काही दूर राहणार नाही. आता जे घडेल त्याला आपण एकत्र सामोरं जायचं. कुठल्याही परिस्थितीशी लढू आपण. अहो, इतकी वर्ष केलंय आपण. मग आता तुम्हाला का वाटलं की मी तुम्हाला समजून घेणार नाही? ते काही नाही. सगळ्या गोष्टींना एकत्र सामोरं जायचं. मी काही आता तुमचा हात सोडणार नाही. तुम्ही किती काही झालं ना तरी आता ही लक्ष्मी तुमचा हात सोडणार नाही. भावना मॅडमचा मेसेज आजच्यासाठी थँक्यू. हाय 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 सिद्धू, हे थँक्यू खरंच माझ्यासाठी जाम स्पेशल आहे. म्हणजे बघा ना, आजवर मिस्टर गाडे पाटील म्हणून केवढे थँक्यू बोललेत ते, पण सिद्धू म्हणून पहिल्यांदाच बोलतायत. खरंच हे थँक्यू मॅडम जाम स्पेशल आहे माझ्यासाठी. आई, 40 वर्षांपूर्वी मी श्रीनिवासशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय की योग्य होता ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. माझे निवास मनाने किती मोठे आहेत ते वेळोवेळी सिद्ध केलंय त्यांनी. आता पुन्हा सिद्ध केलं. नोकरी गेली माझ्या श्रीनिवासची. किती मोठा धक्का बसला असेल त्यांना. पण त्यांनी सांगितलं नाही कोणाला, कळूच दिलं नाही. काल सुद्धा माझ्यासाठी गजरा घेऊन आले. कामावर काय काय घडलं सगळं सांगितलं. खरं तर मला माहिती होतं, मी वाट पाहत होते की आज तरी सांगतील मला. नाही नाही सांगितलं त्यांनी. त्यांची नोकरी गेली तेव्हाच त्यांचा अपघातही झाला. तरी सुद्धा हार नाही मानली त्यांनी. नोकरी गेली तर कुटुंबासाठी रिक्षा चालवायला सुरुवात केली. त्यांना माहिती होतं या नोकरीवर आमची सगळ्यांचीच भिस्त आहे. ते घरात पैसे कमवून आणतात, त्यावरच तर घर चालतं आमचं. त्यांना माहिती आहे मी घरातली इतर माणसं त्यांच्यावर अवलंबून आहोत. तरी पण होणारा त्रास किमान मला तरी सांगायला हवा होता. पण नाही, नेहमीप्रमाणे सगळा त्रास, सगळा मनस्ताप, सगळे कष्ट एकटेच करणार. एवढी ताकद कुठून आणता श्रीनिवास? किती सहज सगळं करता तुम्ही माझ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी. मी आणि आपली मुलं सुखात आरामात राहावी म्हणून वाटेल ते कष्ट उचलायला तयार होतात. अहो, मला माझ्या भाग्याचा हेवा वाटतो. हा असा जोडीदार, असा साथीदार कुठे प्रत्येकाच्या नशिबी येतो.
श्रीनिवास, जर तुम्ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी इतकं करू शकता, तर मग माझा पण खारीचा वाटा असला पाहिजे या लढाईत. ठरलं तर मग आता तुमचं सत्य मला कळलंय, ते तुम्हाला कळून न देता तुमच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई आपण जिंकायची. हो, आणि ही लढाई तुमच्या मुलांची आई किंवा तुमची बायको म्हणून नाही लढणार मी. निवासची खमकी लक्ष्मी म्हणून लढणार आहे. आई यांना साथ द्यायला, यांच्याबरोबर ही लढाई खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी बळ दे मला. काकू, लक्ष्मी काकू, काय म्हणता? ठीक, तू कधी आलास? हा काय आत्ताच आलो की. येते. काकू काय झालं? तुमचा मूड ऑफ वाटतोय जरा. काही झालंय का? मला कशाला काय होईल? काकू एक मिनिट. काकू सॉरी, पण मला काहीतरी झालंय. तुम्ही नेहमीसारख्या असत बोलत नाहीये, एवढं कळतं ना मला. काकू काही प्रॉब्लेम झालाय का? असेल तर मला सांगा ना प्लीज. कशाला काय होईल? तुला आपलं उगीच काहीतरी वाटत राहतं. काकू काकू तुम्ही खोटं बोलताय मला माहिती आहे. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला सांगावंच लागेल. अरे काय सांगू? सांगण्यासारखं नाहीये ते. मलाही काकू तुम्ही मित्र मानता ना मला. काकू तुमची अशी अवस्था बघवत नाहीये म्हणून विचारतोय तुम्हाला. काकू काही प्रॉब्लेम असेल तर सांगा ना, मी सॉल्व्ह करतो. काय झालंय? काही नाही झालंय. मला उशीर होतोय, जाऊ दे मला. काकू होऊ दे तुम्हाला उशीर, पण तुम्ही सांगितल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये. काकू काय ऐकायचंय तुला? काय ऐकायचंय सांग ना. माझी कशी कोंडी होती ते ऐकायचंय? ऐकायचंय तुला? बाईक श्रीनिवासची नोकरी गेली आहे. नोकरी गेली आहे. नोकरी गेली आहे. कळतंय तुला? ऐकलं? खुश? कुणालाही सांगितलं नाहीये ते. मला पण चुकून कळलं ते. रोज कामावर जायचं म्हणून बाहेर पडतायत ते. रोज या हाताने त्यांना जेवणाचा डबा करून देते मी. दुसरी नोकरी नाही करत आहेत ते. पण त्यांना माहिती आहे ना, आम्ही सगळे त्यांच्यावर अवलंबून आहोत. त्यांच्या नोकरीवर आमची भिस्त आहे ना, म्हणून पुन्हा एकदा नव्याने पैसे कमवायला बाहेर पडले आहेत की. ते काय करतात माहितीये तुला? रिक्षा चालवतात. सिद्धूने ज्या वयात रिटायरमेंट घ्यायची माणसाने, त्या वयात ते या रणरणच्या उन्हात रक्ताचं पाणी करताय माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. मला त्याला काहीच मदत करता येत नाहीये. अहो, काय ठरलं त्या जमिनीचं? ललिता, ती जमीन वडिलोपार्जित आहे, त्यामुळे ती आमच्या नावावर नाही. पण दुर्दैव असं की त्या जमिनीवर आमच्या बहिणीचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. भलेही आम्ही आमच्या बहिणीला वाईट टाकला असेल, नातं तोडलं असेल, पण कायद्याला ही गोष्ट कळत नाही ना, आणि मान्य सुद्धा नाही. त्यामुळे जमिनीचा कुठलाही व्यवहार करण्यासाठी तिच्या संमतीची गरज लागणार आहे. मग आपल्या विश्वासाठी मी जाऊ का ताईंकडे सही घ्यायला? आम्हाला ते मान्य नाहीये. अहो, त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर आम्ही धक्का करावा, एवढी तरी वाईट वेळ अजून आमच्यावर आलेली नाही. छे बाई, काही काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतो. ती जर का नाही म्हणाली तर आमचा अपमान होईल, आणि तिच्या निर्णयावर आमचं भविष्य अवलंबून राहणार आहे. हो नाही, म्हणजे बघा, मी की नाही आपल्या विश्वासाठी सांगते.
तुमचा अपमान व्हावा ही माझी इच्छा नाहीये, मला ते आवडणारही नाही. पण तुमचा मानही राखला जावा आणि सही सुद्धा मिळावी म्हणून हा सुवर्ण म्हटलं. मला एक संधी द्या ना, मी बोलते त्यांच्याशी. बघिता, एक मार्ग आहे. हं? त्या जमिनीची योग्य ती किंमत तिला देणं. म्हणजे सगळी जमीन ही माझ्या नावावर होईल. एका हाताने पैसे द्या आणि हक्काने सही माग. काय वाटतं तुम्हाला? सिद्धू, कशाला रे विषय काढलास? कसं बस सावरलं होतं मी स्वतःला. सिद्धू, पण मी ना ठरवलं सरडत नाही बसायचं. अरे हे किती कष्ट घेत आहेत ना माझ्यासाठी, कुटुंबासाठी. मग मी असं नुसतं रडत बसले तर कसं चालेल? नाही, मी ठरवलं आता मी त्यांच्या बरोबर उभी राहणार. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढणार, त्यांना मदत करणार. बरोबर आहे ना? ये बात आहे लक्ष्मीका. मला माझी लक्ष्मी काकूंना असं रडत बसलेली आवडतच नाही. माझी लक्ष्मी काकू कशी म्हणजे किती प्रॉब्लेम्स आले ना तरी त्याला धीराने सामोरं जाणारी आहे. काकू, तुम्ही मला फक्त सांगा की यात मी काय करू. हे पेपर्स घेऊन मी निघाले खरी, पण आता लक्ष्मीताई कुठे भेटतील मला? हे पेपर्स घेऊन ते त्यांच्या घरीही जाऊ शकत नाही. काय करू? कुठे शोधू मी ताईंना? ताई, हे माझ्या आधी का नाही लक्षात आलं? गेल्या वेळी लक्ष्मीताई मंदिरातच भेटलेला. मी तिथेच जाते. तुम्ही मला फक्त सांगा की यात मी काय करू. तू आता इतका आधार दिलायस ना, तेच खूप आहे बघ. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं मला. पण आता पुढची लढाई माझी. मलाच माझी मदत करावी लागणार आहे. काकू, तुम्ही मित्र म्हणता ना मला, मग आता गरजेच्या वेळी मित्र मदत नाही करण्याचं कोण करणार आहे? तुम्हाला का नकोय माझी मदत? अरे, तू माझा मित्र आहेसच रे. खरं सांगू, तू एकटाच माझा मित्र आहेस. पण काय ना, काही लढाया अशा असतात ना सिद्धू, ज्या ज्याच्या त्यानेच लढायच्या असतात. आता मलाच माझ्यासाठी काहीतरी करावं लागणार. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, मला मला काम शोधावं लागणार आहे. हो, चल मी निघते. हा? नाही काकू काकू, तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. मी 10 मिनिटात नाही, ऐक ना, मला थांबायला वेळच नाहीये रे बाळा. काकू तुम्ही प्लीज 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 माझा ऐका. नाही तुम्ही 10 मिनिटात 10 मिनिटात येतो. अरे पण तुला कळत नाहीये. तुम्ही 10 मिनिटं थांबा. अरे सिद्धू, आलो काकू, आत्ताच आलो. थांबा, काळजी नका करू, आलो तुम्ही. अरे काकू थांबा. हे नशीब पण कसं असते नी छोट्या. कोणासमोर कधी कसं येऊन उभं राहील काय सांगता येत नाही बघ. कोणाकोणाला भरभरून देते आणि आपल्यासारख्यांना मात्र नेमकं मी नसतानाच समजवायला पाहिजे होतं. पण असू दे, मी काय मागं हटत नसते. आपण काय मनाला लावून घ्यायचं नाही. दुकान पुन्हा नव्यानं उभं करायचं. चल उघड.
गजरा फुलं हार हे कोणी लावलं रे? हा? इथे तर सगळंच लावून ठेवले फुलं बिलं. तू लावलं का रे? मला नाही माहित. मला ठाव आहे कुणी लावलं ते. कुणी ग? व्यंकीनं लावलं. व्यंकीनं. पिंकी? होय. लय गुणाचा पोर हाय बघतो. आजकालच्या जमान्यात कोण कुणासाठी एवढं प्रेमानं करतं ग? किती मदत करतो ग तो आपली. बघितलं ना आरते, सगळे पुरुष वांगाळ नसतात, कोण असं बी असतंय. आरते, यांकी सारखा एखादा पोरगा तुझ्या आयुष्यात आला तर तुला आवडेल ना? म्हणजे एखादं स्थळ आलं तर. चल काय पण काय ग तुझं? यांकी सारखा पोरगा नाही. छोट्या बाटली कुठे आहे रे? लक्ष्मी काकू, काकू आला. चल निघूया. काय आहे? काकू पैसे? मला पैसे का देतोस? काकू मला माहिती आहे मला गरज आहे पैसे. गरज आहे रे, पैशांची गरज आहे, पण अशी आयत्या पैशांची नाही. का आणलेस तू माझ्यासाठी हे पैसे? मी सांगितलं होतं तुला मला पैसे हवेत म्हणून. मागितले मी तुझ्याकडे, मग कशाला केलंस? हे बघ, मी कधी कोणाकडून असे आयते पैसे घेतलेले नाही आहेत. तुला मी सांगितलं होतं ना, काम शोधते मी म्हणून, काम हवंय मला. अरे मी आणि हे आम्ही कष्टाला घाबरत नाही आणि यापुढेही घाबरणार नाही. सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरं जाऊ. हे असे आयते पैसे नकोयत आम्हाला. काकू काकू का तुम्ही प्लीज चिडू नका. अहो मला फक्त मदत करायची होती हो तुमची, बस. फक्त पैसे देणं सुचतं का रे तुला? मदतीसाठी दुसरा कुठला मार्ग सुचतच नाही का? काय बोलते मी? हे बघ, मला माहिती आहे हे पैसे देण्यामागचा तुझा हेतू खूप चांगला. पण सिद्धू, आत्ता माझी गरज हे पैसे नाही, काम आहे, नोकरी आहे. काकू तुम्हाला भेटल्यावर ना नेहमी मला काही ना काहीतरी शिकायला मिळतं आणि माझ्या मनातला तुमच्या विषयीचा आदर नेहमी वाढतो. काकू मला तुम्ही सांगा की तुम्हाला कुठलं काम करायचं, आपण शोधूया तुमच्या ठिकाणी. मी अशी मदत करेन तुम्हाला. हां, तू मला नोकरी शोधायला मदत करशील? हो काकू, विषय आहे का? आज सिद्धिराज संपतराव गाडे पाटील ना त्वरित तात्काळ ताबडतोब तुम्हाला काम मिळून देईल. बघ चला. नक्की ना? हो चल चल चला. लक्ष्मीताई कुठे आहात तुम्ही?
तुम्हाला भेटणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हे पैसे द्यायचे आहेत. खूप कामी येतील हे तुमच्या. पण आता कुठे शोधू मी तुम्हाला? छान. काय करते? एका स्पेशल व्यक्तीसाठी हे केकचं स्केच काढतेय. अच्छा. मग कोण आहे ती स्पेशल व्यक्ती? ही स्पेशल व्यक्ती द बेस्ट बाबा इन द वर्ल्ड. जैन, तुला माहितीये माझं ना माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे. आणि उद्या माझ्या बाबांचा वाढदिवस आहे. म्हणजे बाबांचा वाढदिवस म्हटलं ना की आमच्या घरात अगदी उत्साहाचं वातावरण असतं. मला आणि भावना ताईला तर काय करू आणि काय नको असं होतं. मागच्या वर्षी ना आम्ही बाबांच्या वाढदिवसाला फ्रूट सॅलड केलं होतं. पण आता यावर्षी मी तिथे नाही आहे ना. म्हणजे ऑफकोर्स आपण उद्या तिथे जाणार आहोत, पण आधीची तयारी करायला मी नाही आहे ना. म्हणून मी बाबांसाठी केकची ऑर्डर प्लेस करणार आहे. आणि हा ना फॉन्डंट केक आहे. म्हणजे बाबा बेस्ट मेकॅनिक आहेत ना, म्हणून हा गिअर. ही बाबांची स्कूटर. बाबा आईला रोज गजरा आणतात म्हणून हा गजरा. हा माझ्या बाबांचा चष्मा. आणि हे एक खाट. कारण आमचे बाबा आम्हा सगळ्यांचे खूप लाडके म्हणून. जानू, माझ्या वाढदिवसासाठी पण तू हे सगळं करशील ना? ऑफकोर्स करेन जयन. पण आता फक्त माझ्या डोक्यात माझ्या बाबांचा वाढदिवस आहे आणि उद्या आपण तिथे जातोय. जयंत सॉरी. म्हणजे मी स्वतःच ठरवलं आपण तिथे जाऊयात. मी तुला विचारलंच नाही. आपण जाऊयात ना उद्या तिथे? तुला आनंद मिळणार आहे ना, मग जाऊया. थँक्यू जयंत, थँक्यू सो मच. पण एक अट. अट? कसली अट? तुझ्यासाठी मी वर्ल्ड्स बेस्ट हजबंड असेन तरच. जयंत, माझ्यासाठी तू वर्ल्ड्स बेस्ट हजबंडच काय, बेस्ट जावई, बेस्ट माणूस, बेस्ट बिझनेसमॅन, सगळं काही आहेस. अच्छा. आणि आणि बेस्ट बॉस आणि बेस्ट ऑन्टरप्रेनर आणि बेस्ट जीजू आणि बेस्ट लवर. अरे काकू, हे बघा ना काय लिहिलंय. दुकानामध्ये काम करण्यासाठी बायका हव्या आहेत. सिद्धू, अरे दुकानात काम करायला हवंय म्हणजे दुकान तर पूर्ण दिवस उघडं असतं ना. मला घर सांभाळून काम करता आलं पाहिजे. कळतंय का तुला? हा, कळलं. हा. ठीक आहे, आपण दुसरीकडे बघूया, मग पुढे बघूया. अरे हे काय? अहो काकू, मी काय विचार करत होतो, तुम्ही शाळेत करा, नोकरी करा. ते लहान मुलांना तर तुम्ही शिकवू शकता. अरे नाही, त्यासाठी वेगळं शिक्षण घ्यावं लागतं. हो काय? मग मोठ्या मुलांना शिकवा ना. तुम्ही तर फार फार इंग्रजी पण बोलता. अरे लहान काय आणि मोठ्या काय, शिक्षण म्हणजे शिक्षिका होण्यासाठी ना वेगळं शिक्षण असतं. BEd करावं लागतं. माझं तेवढं शिक्षण नाही झालंय रे. काय काय भानगडे असतात काय माहिती. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण दुसरं काहीतरी शोधूया. चला बसू. बसा की. सिद्धू थांब 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 थांब. या बाई पाहिल्यास का? आम्हा बायकांच्या ना उपयोगी वस्तू त्या विकताय. टिकल्या आणि रबर बँड वगैरे. मला वाटतं हे जमेल मला.
म्हणजे मी माल विकत घेऊन मला हव्या त्या परिसरात जाऊन विकू शकते ना. मला हे जमेल सिद्धू. नाही हो काकू, तुम्ही असं काहीतरी उन्हात आला विकलेला माल नाही आवडणार. अरे असं काय करतोस बाळा? आता 4 पैसे कमवायचे म्हणजे थोडी मेहनत, थोडे कष्ट घ्यावे लागणार. अरे नाही काकू, तुम्ही का टेन्शन घेताय? आपण शोधू ना पुढे काहीतरी. तुम्ही बसा, टेन्शन ना घेऊ. सिद्धू मला अजून वाटतं हे. काकू ऐका ना माझं, खरंच सांगतो. चला असं काहीतरी नको. बसा. बसू? हो हो, बसा बसा. भाऊ काही मदत करू का तुमची? मदत? काय मदत करणार आहे माझी? या रिक्षाने कुठेतरी सोडणार आणि नंतर पैसे लाटणार. तसं नाही, तुम्ही एकटेच आहात, तुमच्याबरोबर कोणी नाही आहे म्हणून विचारलं. काही मदत हवी आहे का? अरे बाबा जा ना. त्यात तुझी मदत घेतली ना तर त्या उपकाराचं ओझं परत माझ्या खांद्यावर राहणार आणि मी कोणाचा उपकार ठेवत नाही. कळलं? काय मी जवळजवळ 40 वर्ष एका कार कंपनी सुपरवायझरची नोकरी केलेली आहे. गाडीचं थोडंसं कळतं मला म्हणून विचारलं. असो. एक मिनिट. तू मेकॅनिक असशील तर जरा बघ काय झालं. चालता चालता अचानक बंद पडली आणि तसं पेट्रोल पण आहे. कळत नाही काय प्रॉब्लेम झाला. बघ जरा. बघतो. तुम्ही आतमध्ये बसा. मी सांगितलं की तुम्ही सेल्फ द्या, गाडी स्टार्ट करा. जरा स्टार्ट करा. बंद करा, बंद करा. पुन्हा करा स्टार्ट. एक मिनिट. काय म्हणताय? हे बघ, या कामाचे किती होतात मला काही अंदाज नाही, पण तुझ्या मदतीची किंमत म्हणून हे ठेव तुझ्याकडे. गाड्या दुरुस्त करणं हा माझा धंदा नाही, छंद आहे, प्रेम आहे माझं. खरं सांगू का, झोपेत सुद्धा मला गाड्या आणि गाड्यांचे निरनिराळे पार्ट्स दिसत असतात. त्यामुळे गाडी दुरुस्त करण्याचे मी पैसे नाही घेऊ शकत. थँक्यू. हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, आई, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. ओय, हॅलो. झालं. आता याच्या उपकाराचं ओझं पडलं माझ्या खांद्यावर आणि आता ते फेडण्यासाठी ह्याला कुठे शोधू यार? काय कटकट आहे. छे. हा काकू, मला वाटतं हा तुमच्याकडे एकदम परफेक्ट जॉब आहे. बघा. हो रे. अगदी योग्य ठिकाणी घेऊन आलास बघ. हो ना? हो. चला मग. एक मिनिट ऐक ना, काय ना? आत मी एकटीच जाते, तू नको येऊस. का हो? असं काय करतोस?
गाडे पाटलांचा मुलगा आहेस तू, समाजसेवा करतोस, लोकांना मदत करतोस. अरे गावातले लोक ओळखतात तुला. तू मला घेऊन आत गेलास तर ते समजतील की मी तुझी परिचित आहे आणि म्हणून मग नोकरी देतील. ते नकोय मला. हे बघ, जसे आयते पैसे नको ना तशी आयती नोकरी पण नको. मी जाते, मी बोलते, त्यांना जर मी योग्य वाटलं तर देतील ना नोकरी मला. ठीक आहे काकू, तुम्हाला जसं वाटतंय तसं. ठीक आहे, चला. ठेवशील? हो, या की. येऊ? येस, या. काकू, ऑल द बेस्ट. नक्की मिळणार तुम्हाला नोकरी. चला लवकर करा, ऑर्डरची वेळ झाली आहे. लवकर. ते चपात्या झाल्यात का बघा आधी. दादा नमस्कार. हा, काय हवंय? मला काम हवं होतं. कसलं काम? कसलं? तुमची खानावळ आहे ना स्वयंपाकाचं, सगळं येतं मला. पोळ्या येतात, पुरणपोळ्या, गुळपोळ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी येतात, भाज्या येतात, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे भात येतात, सगळं. एक मिनिट. तुम्हाला कोणी सांगितलं माझ्याकडे काम आहे? हे बघा, माझ्याकडे पोळ्यांसाठी 3 बायका आहेत आणि बाकीच्या स्वयंपाकासाठी सुद्धा 2 बायका आहेत तिकडे. मस्त काम करतात, स्वच्छ टापटीप काम करतात आणि मुख्य म्हणजे वेळेत येतात आणि सुट्ट्या घेत नाहीत. त्यामुळे तुमच्यासाठी इथे कसलंही काम नाही. ठीक आहे? दादा नाही म्हणू नका हो. कुठलंही काम चालेल मला खरं. अरे काय जबरदस्ती आहे? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? अहो, इकडे काम नाहीये तर मी कुठून देऊ तुम्हाला काम? काय एक नमुने येतात यार, खरंच. ताई तुम्ही निघा प्लीज. या चला. हा बोल रे. अर्जंट काम? अरे आत्ता माझ्यासाठी अर्जंट काम एकच आहे, लक्ष्मी काकूंचं. ते सोडून मी कुठे नाही येऊ शकत. एक काम करतो, झाला की तुला कॉल करतो. ठीक आहे? हां चल, बाय. कामाची खूप गरज आहे हो मला. मी खरंच कुठलंही काम करू शकेन. तुम्ही फक्त एकदा संधी तर. अहो, तुम्हाला गरज आहे तर त्यात मी काय करू? असं काय करता? देव ना करो तुम्ही कधी कुठल्या अडचणीत सापडलात तर तुम्हालाही वाटेल ना हो, कुणीतरी तुमची मदत करावी. आज ह्या जागी तुमची बहीण असती तर तुम्ही मदत केली असती ना. हे बघा, ही अशी पुस्तकी वाक्यानं माझ्यावर झाडू नका. आणि प्लीज, माझ्याकडे काम नाहीये तर मी काय करू? प्लीज ताई तुम्ही निघा. ठीक आहे. तेव्हा लक्ष्मी काकूंना काही करू नये काम मिळत. बाकी तर काय ऐकत नाहीच तू माझं हल्ली. हे तरी ऐक. आणि हो, त्यांना पगार पण एकदम भारी मिळू द्या. हां प्लीज. हां काकू, काय झालं? मिळालं काम? अहो काकू, काय झालं सांगा ना. अरे ते